आपल्याला 10-26-26 ग्रेड बनवायची आहे. आता मी अंकुश पाटलाचे 13 निविष्ठा बनवतो. एक शेतकरी माझ्याकडे आला आहे, राजू थोरात वोंड. आता ते म्हणले मला जरा शिकवा, तुम्ही अंकुश पाटलाचं शेतकरी निविष्ठा कशा कशा बनवतात. त्यांना मटेरियल मी कालच पोलीसवरून आणायला सांगितलं, त्यांनी मटेरियल आणलं आहे. आता 10-26-26ला काय काय मटेरियल लागते तुम्हाला सांगतो मी. एक आपल्याला 10 लिटर ॲक्वाचंच पाणी पाहिजे, दुसरं कोणतंही पाणी चालत नाही. ॲक्वा सोडून पाणी कोणतंही चालत नाही. ते आपल्याला ग्रेड जर स्टँडर्ड बनवायचे असेल तर ॲक्वाचंच पाणी लागतं. त्याच्याबरोबर 1100 ग्रॅम आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड दाखवायला लागेल, आणायला लागेल. ते जागा पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणले त्यांनी. आता त्याच्यानंतर आपल्याला युरिया 1.5 किलो लागणार. ती युरिया 1.5 किलो त्याने आणलेला आहे बघा. त्याच्याबरोबर आपल्याला सर्वसाधारण 2.5 लिटर फॉस्फरिक ॲसिड, हे समोर फॉस्फरिक ॲसिड आम्ही त्यातलं मोजून घेणार आहे. आपल्याला 2 बकेट लागणार. 2.5 लिटर त्यातलं आपल्याला काढायला लागेल. त्याच्यानंतर आपल्याला 2 बकेट लागणार. एकीमध्ये 2 लिटर पाणी, एकीमध्ये 6 लिटर पाणी. आता 2 लिटर पाणी आहे बघा. आता एक आपल्याला स्टंप लागणार, म्हणजे प्लॅस्टिकचीच काय, सगळ्या वस्तू प्लॅस्टिकचा लागणार आपल्याला. इथं हँडग्लोवची काही गरज नाही लागणार, पण सांगतो तुम्हाला मी. आता तो 1.5 किलो एरिया ते ह्याच्यात होता, 6 लिटरच्या पाण्यामध्ये होता. आता बनवायचं चालल्या प्रोसेस बघा. 10-26-26 ग्रेड कशी बनवतात बघा. आता 1.5 किलो एरिया त्याने ओतलेला आहे. तो पूर्णपणे विरघळून घ्यायचा आपल्याला. पूर्णपणे काठीनं हलवून विरघळून घ्या. झाल्यानंतर आपल्याला या बकेटमध्ये आपल्याला, आता या बकेटला नाव आपण ए देऊया. ए बकेट, बी बकेट. का नाव देऊया तुम्हाला मी सांगतो नंतर. पुन्हा मिश्रण कुठल्याच गोष्ट करायचं ते मला मी सांगणार आहे. 1.5 किलो एरिया पूर्ण विरघळलेला आहे बघा. आता विरघळ आहे ना. विरघळल्यानंतर आपल्याला त्यात आता 2.5 किलो फॉस्फरिक ॲसिड टाकायचं. 2.5 किलो करायचं आहे आपल्याला, किलोमध्ये करायचं आहे. तर आता फॉस्फरिक ॲसिड आपण आपलं वजनावर घेऊया. इथं वजनावर घेऊया. ती बारडी आत घ्या. इथं काट्यावर वजन नाही, तिथं वजनावरच करेक्ट ॲक्युरेट मापानंच करायला लागतात. काही ग्रेड अजिबात कमी असं करून चालत नाही. आता इथं वजन काटा आहे बघा. वजन काट्यावरती बारडी ठेवा. वजन काट्यावर बारडी ठेवा. आणि काही वजन काट्यावर बारडी ठेवलेली आहे. आता आपण ह्यात 2.5 किलो घ्यायचं आहे, 2.5 लिटर नाही, 2.5 किलो फॉस्फरिक ॲसिड 85% वाला आहे बघा. हे 2.5 किलो फॉस्फरिक ॲसिड घेतोय बघा. आता मी वाटायचं आहे. वाटायला सुरुवात करा. बरोबर वजन किती येते बघून मी सांगतो तुम्हाला. 11,570 वर आपल्याला थांबायचं आहे. 11,570 11,070 11,070 पर्यंत वाटा, म्हणजे 2.5 किलो आपल्याला फॉस्फरिक ॲसिड त्यात जाणार आहे. वाता अजून वाता 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 10,400 10,500 वाता अजून वाता 11,70 बरोबर आलं बघा. 11,70 म्हणजे 2.5 किलो आम्ही हे याच्यामध्ये एरियाच्या ए द्रावणमध्ये आम्ही फॉस्फरिक ॲसिड टाकलेलं. मध्ये 1.5 किलो एरिया, 6.5 लिटर पाणी आणि 2.5 किलो फॉस्फरिक ॲसिडचं द्रावण ए बारडीचं तयार झालेलं आहे. आता बी बारडी म्हणजे छोटी 2 लिटरवाली. त्याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपल्याला 1100 ग्रॅम ओतायचं, म्हणजे 1 किलो 100 ग्रॅम ओतायचं आहे बघा. 1 किलो 100 ग्रॅम त्यात ओता. वता 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 1 किलो 100 ग्रॅम ओतलेलं आहे बघा. टेम्परेचर उकळायला लागले बघा. ते जर हलवा आता ते विरघळू द्या. पोटॅशियम हायड्रॉक्साईड विरघळू द्या. काठीनं हलवून घ्या. तोंड जरा बाजूला घ्या, कारण कसं असते ते आता ही विरघळेल तसं उष्णता ती उकाळते. तो हलवा ते दिसतंय, उकाळलेलं दिसतंय त्यांना. काही वाफ निघायला लागलेलं आहे, उकळायला लागले आहे बघा. ते वाफा निघायला लागले इथं. हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे, काही वाफ दिसते तुम्हाला बघा. अजून हलवा ते लगेच विरघळत नाही. विरघळलं पाहिजे पूर्ण. नाक जरा बाजूला घ्या, एवढंच आहे. ओके, बारडी गरम झाली का बघा. हात लावून बघा बरं. झाले ना गरम? हात लावून देणं एवढी गरम झाल्या बघा बारडी आता. ठीक आहे. आता हे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं पाणी सुद्धा ओतताना मग ते आता हे ओतताना काय करायचं आहे माहिती आहे का? इकडं ओतताना एकदम हळू धार लावायचे, एकदम गडबड करून चालणार नाही आपल्याला. 10-20 ग्रेड वरतोय. एकदम बारीक धार लाव, बारीक धार लाव, बारीक बारीक एकदम. हो तशी बारीक.
हां बघा आता बारीक धार लावलेली आहे बघा. बघा हे त्या द्रावणमध्ये बी द्रावणची आता ए द्रावणमध्ये मिक्स करायचं चाललंय. तुम्ही गणित उलटं करशीला 6.5 लिटरच्या पाण्यामध्ये तुम्ही तिकडं पोट्याच्या होणाऱ्या पाणी न वतता जी बी बारडी आहे, जी 2 लिटर पाणी आहे ते 6.5 लिटरच्या बारडीमध्ये वतायचं आहे बघा. बघा वाचायला सुरुवात केलेली आहे बघा. तर हे बनवून झालं आहे बघा. याला 2 तास आपल्याला गार होऊन द्यायचं आहे पाणी टोटली 10-26. आणि आता हे जर तुम्हाला फवारणीसाठी वापरायचं असेल तर आपल्याला 20 लिटरच्या पंपाला लिटरला सर्वसाधारण 15 लिटरला सर्वसाधारण. आणि तुम्हाला जर एकरी सोडायचं बगमधून तर 5 लिटरचा कॅन तुम्हाला एकरी आज सोडावं लागेल. हे नाही फायदे काय होतात बघा. मुलांचा विकास, पिकं जर टेन्शनमध्ये असतील, स्ट्रेसमध्ये असतील तर ते बाहेर. खर्च किती आला पोटॅशियम हार्डवेअर किती रुपये गेलं? 670 रुपये. 670 रुपयाला आपल्याला 10 लिटर 10-26 बनवून तयार झाले बघा. 20 तयार झाले. आज हे मार्केटमध्ये घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला 2-2.5 हजार रुपये खर्च. लिक्विडमधलं घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला 2-2.5 हजार रुपये खर्च वाचणार. आणि शेतकऱ्यांनी स्वतः बांधावर जर निविष्ठा बनवल्या तर त्याची किती बचत होत्या बघा. ही निविष्ठा बनवत असताना शेतकऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक बनवावी. ह्याचं मटेरियल जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणातच बनवावी. अतिशय उत्तम क्वालिटीचं 10-26 एक खत तयार होत असतं. हे लिक्विड विद्राव्य खत तयार होत असते. आता त्याचे फवारणीसाठी जर तुम्ही लिटरला 5 ml घेतलं तर 1575 ml 15 लिटरच्या पंपाला घ्या. जर तुम्हाला ठिबकमधनं सोडायचं आहे तर ते 5 लिटर एकरी प्रमाण आहे. हे सर्व पिकासाठी चालू शकतं. ऊस वगैरे सगळे अन्य भाजीपाला वगैरे सगळ्यांना चालू शकतं. आता ह्याच्यापासून फायदे काय होणार आहेत बघा. हे विद्राव्य खत आपण पिकांना दिल्यानंतर पिकांना त्याचे फायदे काय होणार आहेत बघा. आता एक तर फुटव्यांची संख्या वाढणार, पानं हिरवीगार सतत, क्लोरोफिलची निर्मिती, प्रकाश संश्लेषण, फळांचा आकार मोठा होतं. पिकांना ट्रेसमधनं बाहेर काढण्याचं सुद्धा 10-26 हे खत अत्यंत मोलाचं काम करत असतं. फळाची गुणवत्ता अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार होत असते. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं विद्राव्य खत आपलं तयार झालेलं आहे. सांगितलेल्या प्रमाणात तुम्ही वापरू शकता आणि याचा इतर शेतकऱ्यांनासुद्धा शिकवा.